नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अनेकांच्या घरामध्ये आम्ही पूजेसाठी जात असतो. त्यावेळेस आम्हाला अनेकांच्या घरामध्ये एक कलशाची स्थापना केलेली आम्हाला दिसून येते, निदर्शनास येते. प्रत्येकाच्या देवघरामध्ये एक कलश पूजन केलेलं असतं आणि त्यावरती एक नारळ ठेवलेलं असतं. ते नारळ कधी बदलावे, किती दिवस त्या नारळाचे पूजन किंवा त्या कलशावरती असलेल्या नारळाचे पूजन करावे, हे आपल्याला माहीत आहे का? किंवा ते नारळ खराब झाल्यानंतर किंवा त्यातून काही जणांच्या घरी तर झाड येतात, असे झाल्यानंतर त्या नारळाचे काय करावे हे आपल्याला माहिती आहे का? आपण जर चुकीचे काही केल्यास त्याचे दोष निर्माण होऊ शकतात. हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. ज्यावेळेस आपण तो नारळ, तो कलश, आपण त्या कलशाचं पूजन करत असतो. पूजन केल्यानंतर दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी हा नारळ अवश्य बदलावा. असे किंवा दर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही नारळ बदलू शकता. आणि हा बदललेला नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. कुठेही फुलं आपण ज्या ठिकाणी कचरा वगैरे देतो किंवा अशा ठिकाणी ते नारळ टाकायचं नाही आहे. ते नारळ वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन झालं पाहिजे. तरच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असे न केल्यास इतरत्र कुठेही नारळ ते टाकल्यानंतर त्याचे दोष निर्माण होऊ शकतात. म्हणून असे कुठेही तुम्ही चुकीचे कार्य करू नका. ते नारळ अशा ठिकाणी प्रवाहित करा जे पाणी सारखं वाहत राहतं. अशा ठिकाणी ते नारळ प्रवाहित करायचं आहे आणि दुसरं नारळाची तर त्या कलशावरती स्थापना करावी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.